नमस्कार मित्रांनो, मी माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो. मी आज आपल्या शेतामध्ये उभा आहे, जिथे की मी एक एकरमध्ये कांद्याचा प्लॉट लावलेला आहे. म्हणजे कांद्याची लागवड केलेली आहे. कांदा किती तारखेला लावला आहे व लावताना मी काय काय काळजी घेतलेली आहे आणि आता कांद्याला किती दिवस झालेले आहेत आणि कांद्याला इथून पुढे आपण अ, काय काय खत वगैरे व्यवस्थापन सगळ्या गोष्टी करणार आहोत. ते मी डिटेल व्हिडिओमध्ये तुम्हाला एक एक व्हिडिओमध्ये सगळं शेअर करणार आहे. यावर्षी मी पहिल्यांदाच कांद्याची लागवड केलेली आहे. आपण कुठून कांदा आणला किंवा काय भावाने आणला आहे किंवा त्याचं व्यवस्थापन आपण कसं केलेलं आहे आणि किती अंतरावर आपण कांद्याची लागवड केलेली आहे, मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, न स्किप करता. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आता आपण जिथे उभे आहोत तिथे 1 एकरमध्ये मी पूर्ण कांद्याचा प्लॉट घेतलेला आहे. साधारणपणे 17 क्विंटल कांदा मला 1 एकरमध्ये लागलेला आहे. लागवडीची पद्धत जर बघायला गेलं तर 2 फुटाच्या अंतरावर 2 सऱ्यांमध्ये कांदा मी लावलेला आहे. म्हणजे हे मधलं जे गॅप दिसतं तुम्हाला हे 2 फुटाचं आहे आणि 2 सरी म्हणजे वखराच्या साहाय्याने मी सऱ्या पाडून त्या सरीच्या मध्ये पण आपल्याला थोडासा गॅप दिसतो, साधारणपणे 10 ते 12 इंच म्हणजे फुटभर गॅप त्याच्यामध्ये पण आहे. पण मेन गॅप जो आहे तो 2 फुटाच्या अंतरावर आपल्याला 2 सऱ्यांमध्ये आपण कांद्याची लागवड केलेली आहे. 17 क्विंटल कांदा मला एकरी लागलेला आहे. आणि लागवडीची तारीख जर बघायला गेलं तर आता 1 महिना पूर्ण या कांद्याला झालेला आहे. साधारणपणे 7 तारखेला कांदा लावला होता मी, नोव्हेंबरला. खताचं व्यवस्थापन जर सांगायला झालं तर मी सुरुवातीला याला फक्त जमीन ओली करून कांदा लावला होता. अजून कुठल्याही प्रकारचं खत मी याला दिलेलं नाही. आज जर बघायला गेलं तर याच्यामध्ये थोडंसं जो गॅप दिसतो याच्यामध्ये तणकट कामगाराच्या मदतीने जोसून घ्यायचं आहे, जेणेकरून हे जे तणकट आहे हे निघून जाईल आणि जमिनीची चांगली मशागत होईल. त्याच्यानंतर आपल्याला खत टाकायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला पाणी सोडायचं आहे स्प्रिंकलरच्या सहाय्याने. अजून याला ठिबकचं पाईप जो असतो, ठिबक सिंचन मी याला अथरलेलं नाही आहे. तर थोड्या दिवसातच मी याला ठिबक सिंचन अथरेल किंवा मग किती ठिबक लागले आपल्याला, किती बंडल लागलेत आणि किती MM चं ठिबक मी याला वापरलेलं आहे, याचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन. मित्रांनो, तुम्ही बघू शकता की कांद्याची वाढ कशी प्रकारे झालेली आहे. साधारणपणे 1 महिना झालेला आहे. आणि सांगायचं झालं तर याला मी एक फवारणी केलेली आहे, मायक्रोन्यूट्रियनची आणि एका बुरशीनाशकाची. कारण की थंडीमुळे बुरशीचं प्रमाण वाढू शकतं किंवा वाढलेलंही असतं, त्यामुळे कांद्यावर थोडा असर पडू शकतो. हे कुठले मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण कांदा जोसायला सुरुवात केलेली आहे. या पद्धतीने आपण दोन्ही सऱ्यांच्या मधला जो 2 फुटाचा गॅप आहे तो आपण जोसेच्या सहाय्याने मोकळा करत आहोत. म्हणजे ज्यामधले जे तणकट वगैरे आहे, जे विनाकारण ज्या गोष्टी वाढलेल्या आहेत त्या निघून जातील आणि जमिनीची थोडी मशागत होईल. याच्यानंतर आपल्याला खताची एक पाळी द्यायची आहे, म्हणजे जेणेकरून आपण 10-26 घटकाचं जे खत आहे ते आपण या कांद्याला देणार आहोत. त्याच्यानंतर आपण स्प्रिंकलरच्या सहाय्याने दुसरं पाणी आपण स्प्रिंकलरच्या सहाय्याने देणार आहोत. त्याच्यानंतर आपण ठिबक सिंचनाच्या आधारे कांद्याला पाण्याची व्यवस्थापन करणार आहोत. या प्रकारे आपली जमीन झालेली मित्रांनो, तुम्ही बघू शकता. मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही तुमच्या कांद्याचं व्यवस्थापन कसं करताय. हा कांदा मी शिलोडून आणला होता. 1500 रुपये प्रति क्विंटल मला कांदा भेटलेला आहे. याचं ना कुठलं ॲग्रीमेंट आहे, खुल्या पद्धतीचा कांदा मी आणलेला आहे. म्हणजे यामध्ये भरपूर प्रकारचे ॲग्रीमेंट्स वगैरे असतात, पण माझं प्रथम वर्ष असल्यामुळे मी ॲग्रीमेंट्स वगैरे काही केले नाहीत. खुल्या पद्धतीचा कांदा. व कमेंटमध्ये हे नक्की सांगा की तुम्ही कशा प्रकारे आणि कुठल्या गोष्टींचा तुम्ही वापर करताय, म्हणजे खत झालं किंवा इतर कुठल्या गोष्टी असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमचे ॲग्रीमेंट कितीच आहे, तुम्ही कांद्याचं व्यवस्थापन कसं करताय. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.